बाय बाय बाय. ओ छवी मॅडम, घरी काही कामं नाही आहेत का? मला तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाहीये. आई, तुम्ही कुठे निघालात? आईचा चेकअप आहे ना, तिकडेच चाललोय. चेकअप? ए छवी, तुझं काय चाललंय ग? तुला काय करायचंय? कोण कुठे जातंय, काय करतंय? हा, जाऊ दे, तुझ्या पुढ्यात बोलणं मूर्खपणा आहे. इथे तुझ्या आईचं चेकअप आहे आणि तुला काही पडलीच नाहीये. सगळं शांभवी बघतेय. असू दे ना बेबी ताई. बस चला, उशीर होतोय ना तुला. जा. आई आई आई, ऐक ना, ऐक ना, तू थांब ना घरी. हवं तर रिपोर्ट्स मी दाखवून येते. हा, पण तू थांब घरी. म्हणजे छवी, अगं असं कुठे रुटीन चेकअप असतं का? म्हणजे आता घरातल्या सगळ्या माणसांनी घरातच बसून राहायचं का? बाहेर कुठे जायचंच नाही? आता यात सुद्धा माझं काहीतरी षडयंत्र आहे असंच वाटतंय का तुला? कठीण आहे छवी. माई, तुम्ही लक्ष नका देऊ तिच्याकडे. तुम्हाला उशीर होईल, तुम्ही जा बरं वेळेत. जा. छवी, तू नको काळजी करू, मी जाऊन येते. आई, ऐक ना तेजा. अरे आई, ऐक ना. हॅलो, ए काय मोरू, कुठे आहेस? किती वेळची वाट बघते मी तुझी. एक काम कर, थांब थांब थांब, तिथे मीच येते. सगळेच असे अचानक बाहेर का जात आहेत? छवी, छवी ऐक ना, मला अर्जंट ऑफिसला जावं लागतंय. साकेत दादाने मीटिंग ठेवली आहे. ओके, मी लवकर जातो आणि परत लवकर येतो. ओके ओके, चल. तू काळजी नको करू. आय एम सो सॉरी, निघावं लागेल आता. हॅलो, हा मी निघालो. हा मी पोहोचतोय ऑन द वे. का कोण जाणे, पण मला जरा जास्तच काळजी वाटायला लागली आहे. सगळे जर का घराच्या बाहेर गेले तर मग बाईजी सोबत आतमध्ये कोण आहे? शांभवी, चल लवकर चल. आमगा बावळट. ती मला एक गोष्ट कळत नाहीये, आपण जो हा गॅस लीक केला त्याचा बाई आजींना वास नाही येणार का? आणि वास आला तर ते किचन मध्ये कशाला येतील गॅस पेटवायला? मी या गोष्टीचा विचारच नाही केला आता. हे बावळट, मूर्ख वाटले मी तुला? मी याचा विचार आधीच केला आणि त्यावर उपाय आहे. नॉनसेन्स. काय हे या बाटलीत? काय माहितीये? या बाटलीत असं लिक्विड आहे ज्याने वास येणंच बंद होतं. सकाळीच मी बायजींच्या चहामध्ये 2 थेंब ऑलरेडी टाकून आले. त्यामुळे आता त्या म्हातारीला कसलाच वास येणार नाही. वाव, तू ग्रेट ग्रेट. चल. बायजी, बायजी दुपारचं जेवण करून ठेवलंय. चहा फक्त तुम्ही करून घ्याल का? तुम्ही जा तुमच्या कामाला, मी घेते सगळं करून. माझी नको काळजी करू. जा. आम्ही लवकर येतो हं, संध्याकाळी येतो. चल. शॉपिंगला चालू आहे आम्ही दूध. मिळालं ना उत्तर? बाई आजीला एकटीला सोडून जाऊ नका ना तुम्ही सगळे. तू तरी थांब ना घरात. का? अगं त्यांना त्यांची कामं करू दे ना. आणि छवी, तू ना या घराकडे लक्ष ठेवणं जरा बंद कर. स्वतःच्या घरी जा.
अगं पण बाईजी, छवी तू ठरवलंस का की माझ्या शब्दाला किंमतच नाही द्यायची? जा ग तुम्ही जा आणि लवकर या. हो बाईजी. चल. बाईजी, 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 बाईजी प्लीज बाहेर ये ना. मला बोलायचंय तुझ्याशी. बाईजी एकदा बाहेर ये ना प्लीज. काय छवी, का परत आलीस तू? बाईजी मला बोलायचंय तुझ्याशी. काय बोलायचंय? मला नाही बोलायचं. आणि काय चाललंय का तुझं सकाळपासून? घराच्या बाहेर घिरट्या घालतेस तू? मी कसं सांगू तुला बाईजी? म्हणजे तसं काही नाहीये, मला तुला भेटायचं होतं म्हणून. कशाला कशाला भेटायचंय? मला नाही भेटायचंय तुला. तर ठीक आहे, जी काय बोलायचं ना बोल, इथूनच बोल. बाईजी मला एवढं दूर करणार आहे तुझ्यापासून? हा प्रश्न तू स्वतःला विचार. चुका करत आलीस तू आणि मलाच विचारते तोंडवर करून. हा तर तसं नाहीये बाईजी, पण मी कधीच तुझ्यापासून दूर राहिली नाहीये. मी या घरात लहानाची मोठी झालीये, तुझ्या संस्कारात वाढले मी बाईजी. तुझी सावली बनले, तुझ्याच सावलीला तुझ्यापासून दूर करणार आहेस. नाईलाज आहे माझा. सावली चुकली ना तर तिला दूर करावं लागतं. मान्य आहे मला बाईजी, तुझ्या दृष्टीने मी चुकले, मी हट्टीपणे वागले. तुम्हाला सारखी सांगत होतेस तरी पण मी शांभवीवर संशय घेतला. त्याची शिक्षा तू मला देतेस, मला सगळं मान्य आहे. पण म्हणून बोलणारच नाहीयेस तू माझ्याशी? एवढं दूर करणार आहेस मला तुझ्यापासून? छवी, तू स्वतःच बोलतेस हे. तूच विचार कर. एक तर शांभवीवर वाटेल ते आरोप करतेस तू. हा, एक तर तिच्यावर आरोप केलेस ना ते सिद्ध कर. नाहीतर मग मी तुला शिक्षा दिली ना ती भोग. ठीक आहे, मी मोकळी शिक्षा पाहिजे, पण एकदा बाहेर ये ना प्लीज. एकदा जवळ घे ना मला. पाहिजे, मला खूप भीती वाटतेय. मग सकाळपासून सारखं असं वाटतं की काहीतरी विचित्र घडणार आहे, काहीतरी होणार आहे. मला तुझी खूप काळजी वाटते बाईजी. आताची चुकलेली छवी म्हणून नाही, पण तुझी लहानपणीची छवी तुला हाक मारते असं समज ना. मी परत काहीच मागणार नाही, मी काहीच विचारणार नाही तुला बाईजी. एकदा जवळ घे बाईजी प्लीज. शांभवी, तू एकटी कुठेही जाणार नाहीस. जायचं असेल तर आपण दोघांनी एकत्र जायचं. तिला शिक्षा म्हणजे मला शिक्षा. त्यामुळे आता ही शिक्षा मी पण भोगणार. मला वचन दे की तू शांभवीवर यापुढे संशय घेणार नाही. तिची माफी माग आणि चल घरात. मी असं नाही करणार. नाही छवी, नाही नाही, मी नाही तुला कुशीत घेणार. दरवेळा तू मला इमोशनल ब्लॅकमेल करतेस आणि तुला हवं तेच करतेस. शेवटी तुझ्यामुळे घरात वादाच्या ठिणग्या पडतायत. तू काहीच ऐकून घेत नाही, तुला हवं तेच करतेस. या घरात यायचं नाही अशी शपथ घातली ना, पण तू तेच करतेस, येतच राहतेस घरामध्ये. त्यामुळे माझ्याकडून कुठलाही प्रतिसाद येईल अशी आशा ठेवू नकोस. जातो घरी.
बाईजी प्लीज एकदा ऐकून घे ना माझं. बाईजी प्लीज बाहेर ये ना एकदा. मला मला खरंच काळजी वाटते. मला भीती वाटते तुला काहीतरी होईल. काय होणार नाही मला. उगाच काळजी वाटते असं दाखवू नको. हा जातो जा. बाईजी बाईजी ऐक ना. बाईजी ऐक ना. बाईजी 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 गॅस आवाज. थांब. आत येऊ नकोस. तू जर का या घराचा उंबरठा ओलांडलास तर तू बाईयाजीची शपथ मोडशील. ती बोलली होती ना तुला येऊ नकोस म्हणून. मग कळत नाही का तुला? तू जर या घरात पाऊल ठेवलंस तर तुझी बाईयाजी तुला कधीही माफ करणार नाही. मी जर शपथ जपली तर मला माफ करायला कदाचित बाईयाजी या जगात नसेल. मग बाई विचार कर. सगळ्यांच्या नजरेत परत एकदा तूच दोषी ठरशील. सगळेजण तुला नावं ठेवतील. पण हे सगळं कोणाला भोगावं लागेल? तुझ्या आईला. सगळं घर तुझ्या विरोधात जाईल आणि तुझ्यामुळे तुझ्या फिरंग्याला शिक्षा भोगावी लागेल. मी सगळं सहन करेन पण माझ्या बाईआजीला काहीही होऊ देणार नाही. हो पण हा सगळा तुझा फक्त संशय निघाला तर? तू शांभवीवर आरोप केल्यामुळे बाईआजी परत दुखावली तर? तू आता तुझ्या लाडक्या बाईआजींची काळजी घे फक्त. कारण पुढल्या 24 तासात त्यांच्या जीवावर बेतणार. उद्याचा दिवस मावळेपर्यंत तुझी बाईआजी जिवंत राहिली तर तू जिंकलीस. छवी हा उंबरठा ओलांडलास तर या घरात तुझे परत येण्याचे सगळे मार्ग बंद होतील. बाईआजी सुखरूप जिवंत राहिली तर माझ्या समोर अख्खं आयुष्य आहे तिला सिद्ध करून दाखवण्यासाठी. पण जर का या क्षणी बाईआजीला काही झालं तर मी स्वतःला कधी माफ नाही करू शकणार. मी माझ्या बाईआजीला काहीही होऊ देणार नाही. छवी बाईआजी अगं बाईआजी घरात गॅस लीक झाला होता. अगं मला बाहेर पर्यंत वास येत होता. जर तू लायटर पेटवलं असतं तर काय झालं असतं? काय झालं छवी? माझी शपथ मोडतीयस आणि घरात घुसतीस ना? अरे लाज नाही वाटत का ग तुला? नाही बाईआजी अगं खरंच घरात गॅस लीक झालाय. तुला वास येत नाहीये का? बाद झालं छवी.
अरे निर्लज्जपणाची कमाल असते बाबा, खरंच. तुझ्या मते ना कोणाच्या शब्दाला किंमतच नाहीये. काय करतेस तू? अगं हा? बाई काय करते इकडे? छबी तू आली? तू घरात आलीस? बाई आजींनी घातलेली शपथ मोडलीस तू. नाही काय नाही काय ग? किती कोडगी आहेस ग तू? हा तू अशी नाही ऐकणार. तुला ना मी बेबी त्या ऐकून घ्या आधी माझं. घरामध्ये गॅस लीक झालाय. मला बाहेरपर्यंत वास आला होता. बाई आजी किचन मध्ये गेली चहा करण्यासाठी. जर तिने लायटर पेटवलं असतं तर काय झालं असतं? मी खोटं बोलत नाहीये, मी खरं सांगतेय. बाई आजीच्या काळजीपोटी मी घरात आले आणि म्हणून मी किचन मध्ये गेले होते. तुम्हाला खोटं वाटतंय ना? मग किचन मध्ये चला आणि बघा. गॅसचा पाईप सुद्धा निघाला आहे. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. तुम्ही प्लीज किचन मध्ये चला आणि बघा बेबी आत्या. बाई आजी प्लीज चल. 1 मिनिट. गॅस लीक झाला असता तर आम्हाला कोणाला तरी वास आला असता की नाही छवी? आम्हाला कोणालाही कसला वास येत नाहीये. ऐक ना छवी, बास करत आहे. मला की वेळ लागली तुझी. या घरात याचे किती प्रयत्न करशील अगं? हसू येते मला छवी. हो हसू येते तुला? मग किचन मध्ये चला आणि सगळ्यांनी बघा. प्लीज या किचन मध्ये. बाई आजी ये लगेच ये. हो हो येतो ना. हे बघ बाई आजी अगं कुठे काय अजून किती खोटं बोलणार आहेस ग तू? हा या घरात येण्यासाठी अजून किती कारण देणार आहेस? नाही तू अशी नाही ऐकणार. चल बेबी आत्या. चल म्हटलं बाई आजी मी खरं सांगते. ठीक म्हटलं ना तुला. ऐका ना माझं. काय गप्प मी खरं बोलत होते. चाल तुला चल म्हटलं ना. बेबी आत्या मी मुद्दा नाही केला. छविताई छविताई बेबी आता काय आहे? बेबी आता काय चाललंय तुला? हा काय करतेस तू हे? बेबी, तू ठीक आहे? तिरंग्या तिरंग्या अरे ऐक ना घरात सगळीकडे गॅस लीक झाला होता. मला ना वास बाहेर पर्यंत आला आणि बाईची एकटी होती घरामध्ये. ती चहा करत होती. तिला लायटर लावत होती म्हणून मी पटकन गेले तिला काय व्हायला नको म्हणून. पण ह्या सगळ्यांना वाटतं की मी मुद्दाम घरी आले. मी तुला खरं सांगते फिरंग्या मी तू शांत हो, मला कळलं. मला कळलं. तू शांत हो, शांत हो, मला कळलं. बेबी तर काय चाललंय? मला नाही वाटत यात छवीचं काही चुकलंय. तिला फक्त बाई आजीची काळजी वाटली म्हणून ती या घरात आली. बाकी तिचं काही इंटेन्शन नव्हतं. वा अनिकेत वा. अरे काय करायचं रे तुझं? काय म्हणायचं तुला? बायकोची किती बाजू घ्यायला लागलायस रे तू? तुला भलं काय बुरं काय खरं काय खोटं काय काहीच कळत नाहीये. तू तुझी बुद्धी गहाण टाकलीयस छवी पुढे. जरा शांत हो ग तू. छविताईला जर घरात यायचं असतं तर इतके दिवस ती समोर राहिली नसती. काहीतरी कारण असेल म्हणून ती घरी आलीये. कियारा शांत हो. खोटं आहे हे सगळं. तुला घरात याची संधी हवी होती आणि छवी ती तुला आज मिळाली. पुरे करा आता. अरे छवी माझी काळजी वाटते असं दाखवून तू घरात घुसतेस. बघ तू घरात आलीस आणि पुन्हा वाद सुरू झाले.
नाही बाई तुझी काळजी होती ना म्हणून मी आले बघ. गप्पा बस, एक शब्द बोलू नको. मी हात जोडून विनंती करते, तू जा इथून आणि नको येऊस मध्ये मध्ये इथे. हा जा. कळलं? माझ्या मम्माला तुझ्यामुळे जास्त त्रास होतोय. चल निघ इथून. चल. निघ इथून. बाईची निघ म्हटलं ना. चल, निघ. बेबी आता छवी, अगं थांब. छवी काय का गेली होतीस तिकडे आणि का ऐकून घेतेस तू सगळ्यांचं? तिरंग्या मला बाई आजीची काळजी वाटत होती म्हणून गेले होते मी तिथे. काळजी वाटत होती म्हणून तू गेलीस आणि काय झालं? त्या लोकांनी परत इन्सल्ट केला तुझा आणि घराबाहेर हाकलला. काय इतकी काळजी वाटते तुला बाई आजीची? हा बोल. उगाच कारण नसताना का काळजी करतेस छबी? आणि कसं ना तिकडे खूप माणसं आहेत बाई आजीची काळजी घ्यायला. त्यामुळे प्लीज आय रिक्वेस्ट यू, इथून पुढे अजिबात जाऊ नकोस तिकडे प्लीज. रंग्या तुला मी कसं सांगू मला शांभवीने काय चॅलेंज दिलं होतं ते. आज बाई आजी जिवंत आहे हेच खूप आहे माझ्यासाठी. माझा तिकडे कोणी अपमान केला याचं मला काही वाटत नाहीये, पण त्या शांभवी सोबतचं चॅलेंज मी आज जिंकले याचा मला जास्त आनंद होतो. झालं का समाधान? सारखे सगळे अपमान करतात तरी लोचटासारखी काय येत असतेस ग तिकडे? अगं बाई आजींना तुझं तोंडही बघायचं नाहीये छवी. मला नाही फरक पडत त्या गोष्टीचा. आणि मुळात शांभवी तू हे चॅलेंज हरलीयस, मी जिंकले. हे कसं का होईना माझी बाई आजी आज जिवंत आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे माझ्यासाठी. कळलं? मान्य आहे ना, मी चॅलेंज हरले, पण त्या घरात कायमची जागा मिळवून बसे. आणि तू काय मिळवलंस? बाई आजींचा तिरस्कार. त्या घरात जाण्याचे सगळे मार्ग, सगळे रस्ते बंद झाले तुझ्यासाठी. शपथ मोडलीस ना तू बाई आजींनी दिलेली. ए शांभवी, मी शपथ का मोडली हे तुलाही चांगलंच माहिती आहे. मी सावली आहे माझ्या बाई आजीची आणि सावली सतत सोबत असते. कितीही दूर असले तरी पण कायम तिच्या सोबत असणारच. आणि यानंतर मी शपथ मोडून नाही तर सत्य सगळ्यांसमोर सिद्ध करून मगच या घरात येणार. आणि मानाने माझं सगळे या घरात स्वागत करते. पण शांभवी खोटं जास्त वेळ मिरवता येत नाही. उगाच फिलॉसॉफिकल बोलू नकोस छवी. हिम्मत असेल ना तर करून दाखव. स्वप्न काय सगळेच बघतात. स्वप्न बघत नाहीये मी. हे माझं तुला पुढचं चॅलेंज आहे. शांभवी आज तू मला या उंबरट्या बाहेर उभं केलंस, पण एक दिवस तोच उंबरटा ओलांडून मी त्या घरात जाणार. आणि तेव्हा तू त्या घराच्या बाहेर उभीस. कारण एकदा एखादी गोष्ट छवीने ठरवली की देव सुद्धा त्यात बदल करत नाही. कारण
जिथे छवी असते तिथे सोल्युशन असतच. मार्क माय वर्ड्स.